स्नेहांकुर देशिंगवर आपले सहर्ष स्वागत। मित्र हो नमस्कार। आज आपण पाहणार आहोत 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त अतिशय सुंदर 10 ओळींचा मराठी निबंध। पहिली ओळ आहे, सव्वीस जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा करतो। यानंतरची ओळ, सव्वीस जानेवारी 1950 रोजी आपल्या भारताचे संविधान अस्तित्वात आले। यानंतरची ओळ, भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे। यानंतरची ओळ, या दिवशी आपला भारत देश सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष व लोकशाही प्रधान गणराज्य बनला। यानंतरची ओळ आहे, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहेत। यानंतरची ओळ आहे, प्रजासत्ताक दिनी देशाची राजधानी दिल्ली येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले जाते। यानंतरची ओळ आहे,
देशाचे राष्ट्रपती लाल किल्ल्यावर तिरंगा ध्वज फडकवतात. यानंतरची ओळ आहे राजधानी दिल्लीत भारतीय सैन्य दलाचे सुंदर संचलन आयोजित केले जाते. यानंतरची ओळ आहे देशातील सर्व शाळा महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी विविध देशभक्तीपर कार्यक्रम आयोजित केले जातात. आणि यानंतर शेवटची ओळ आहे हा दिवस आपल्याला देशाची एकता व अखंडता कायम राखण्याचा संदेश देतो. धन्यवाद मित्रांनो. अशाच प्रकारच्या नवनवीन मराठी भाषण व निबंधासाठी आमचे स्नेहांकुर देशिंग अवश्य सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब समोरील नोटिफिकेशन बेल हिट करा, जेणेकरून आमचे लेटेस्ट व्हिडिओ सर्वात अगोदर आपल्यापर्यंत पोहोचतील.